रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अनेक मुहूर्तानंतर देखील सुस्थितीत येत नाहीये। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। अनेकदा प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख देण्यात आल्या, मात्र आता यंदाही गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अद्याप मुंबई गोवा महामार्गाचं काम हे रखडलेलंच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महामार्गाची पाहणी करणार आहेत। सकाळी 11 वाजता पळसप्या फाट्यातून मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील। यावेळी त्यांच्यासोबत MSRDC, PWD, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपलब्ध असतील। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे। हा मुंबई गोवा महामार्ग रखडण्याची नेमकी कारण काय, आपण त्यावर एक नजर टाकूया। मुंबई गोवा महामार्गा 84 किलोमीटरच्या कामाला निधीची कमतरता असल्याचं म्हटलं जात आहे। पनवेल ते माणगावमधील इंदापूर या पहिल्या टप्प्यात निधीची कमतरता आहे। निधीअभावी जवळपास 3 वर्ष काम अडलेलं आहे। कंत्राटदाराला बँकेनं कर्ज देणं टाळलेलं आहे। ठेकेदारानं अर्धवट काम सोडलंय। मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व लेनचं काम एकाच वेळी सुरू करण्यात आलं। जमिनीचं भूसंपादन प्रक्रियेत शेतकरी स्थानिकांकडून विलंब होतोय। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर नेमकी कामं कुठे कुठे रखडलेली आहेत, कुठली कुठली ती ठिकाणं आहेत, आपण त्यावर एक नजर टाकूया। पळसपे ते वडखळ, जिथून मुख्य मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात होते, त्यानंतर पेण ते वडखळ, नागोठणे ते कोलाड बाकड, यानंतर इंदापूर बायपास, माणगाव बायपास आणि लोणेरे ते वीर स्थानक, ही सगळी मुंबई गोवा महामार्गावरची रखडलेली ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी खड्डे देखील भरपूर पडलेले आहेत। एक लेनने वाहतूक सुरू असते आणि बरेचदा वाहतूक कोंडी देखील होत असते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।